कर्तृत्व असूनही संधी नसेल तर काय उपयोग असं म्हटलं जातं. मात्र आता याला छेद दिला जाणार आहे. कारण आता कर्तृत्ववान महिलांना लोकसभा आणि विधानसभामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. लोकसभेबरोबरच आता देशभरात विधानसभामध्ये 33% महिला दिसण्याची शक्यता बळावली आहे. या शक्यतेमुळे विधिमंडळाची रचना बदलणार आहे. तशीच समाजाची मानसिकताही बदलण्यास मदत होणार आहे का, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नीलम, आपलं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत. महिलांच्या रोख रकमेच्या योजनांमुळे कित्येक राज्यात भाजपला सत्ता मिळाली, हे वास्तव आहे. त्यामुळे आजवर राजकीय दृष्ट्या काहीशी दुर्लक्षित असलेल्या महिलांना आता महत्त्व मिळू लागले. मात्र महिलांच्या विधिमंडळातील प्रतिनिधित्वामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने पहिला आश्वासक प्रयत्न 2008 मध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून काँग्रेस प्रणित सरकारने केला होता. त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आणि विधानसभामध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाचं प्रस्तावित करण्यात आलं होतं. मात्र या विधेयकाच्या मंजुरीसाठी अनेक अडथळे आले. 6 वेळा हे विधेयक मंजुरीसाठी लोकसभेत मांडण्यात आलं. प्रत्यक्षात विधेयकाच्या मंजुरीसाठी सप्टेंबर 2023 उजाडलं. 128व्या घटना दुरुस्तीनंतर हे विधेयक संमत झालं. नारी शक्ती वंदन अधिनियम असं याला नाव देण्यात आलं. भारतीय राजकारणातील महिलांची सद्यस्थिती 21व्या शतकापासूनच आपण विचार केला तर 2009 मध्ये लोकसभेत 58 महिला खासदार निवडून गेल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये 62, 2019 मध्ये 78 आणि 2024 मध्ये सर्व पक्षीय मिळून 74 महिला खासदार लोकसभेत निवडून आल्या आहेत. 1962 मधील लोकसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही 46.6% इतकी होती. त्यात कमालीची वाढ होऊन 2024च्या 18व्या लोकसभा निवडणुकीत 65.8% इतकी महिला मतदारांची टक्केवारी झाली. महिलांना मतदानाची टक्केवारी नंतर आता पाहूयात निवडणुका लढवणाऱ्या महिलांच्या उमेदवारीची आकडेवारी काय सांगते. 1957 मध्ये फक्त 45 महिला उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात आता वाढ होऊन 2024च्या 18व्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 800 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. 1951 मध्ये लोकसभेत 22 महिला खासदार होत्या. त्यावेळी खासदारांच्या तुलनेत ही संख्या फक्त 5% इतकी होती. यामध्ये आता वाढ झाली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सर्व पक्षीय मिळून तब्बल 74 महिला या खासदार लोकसभेत निवडून आल्यात. विद्यमान लोकसभेत महिला खासदारांची टक्केवारी ही 13.6% इतकी आहे. त्यामुळे साहजिकच महिलांचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व वाढलेलं आहे. 1952 मध्ये राज्यसभेत महिलांचं प्रमाण हे केवळ 60% इतकं होतं. 2023 मध्ये आता 13.6% इतकं झालंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं बऱ्यापैकी वर्चस्व वाढलंय. 2022 मध्ये देशात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 44% महिलांना प्रतिनिधित्व मिळालंय. त्यानुसार 13,75,914 महिला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत आहेत. 33% महिला आरक्षण लागू झाल्यावरती काय होणार आहे पाहूयात. वाढती लोकसंख्या आणि त्याला अनुरूप लोकप्रतिनिधींची संख्या डोळ्यासमोर ठेवून लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण लागू करण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. सध्या लोकसभेत 543 सदस्य निवडून येतात. 33% महिलांना आरक्षण लागू झाल्यानंतर ही संख्या वाढून 816 होणार आहे. त्यापैकी 273 जागा या महिलांसाठी राखीव असतील. मतदारसंघाची पुनर्रचना 33% महिलांना आरक्षण लागू झाल्यानंतर देशात लोकसभेचे 273 नवीन मतदारसंघ अस्तित्वात येणार आहेत. सध्या प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसंख्येवर आधारित मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा मागे पडणार आहे. नवीन जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल आणि मगच महिला आरक्षण लागू होईल. नवीन जनगणनेचं काम हे 2027 मध्ये संपणार आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल. मोठ्या राज्याचं गणित बदलणार का पाहूयात. देशात उत्तर प्रदेश मधून लोकसभेत निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या ही 80 आहे. म्हणजे 543 सदस्य असलेल्या लोकसभेत 15% खासदार एकट्या उत्तर प्रदेश मधून निवडून जातात. भविष्यात नारी शक्ती वंदनीय अधिनियम लागू झाल्यानंतर उत्तर प्रदेश मधून तब्बल 120 खासदार निवडून जातील आणि त्यात 40 महिला खासदार असतील.
त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत, त्यात वाढ होऊन 72 खासदार लोकसभेवर निवडून जातील. त्यामध्ये 24 महिला खासदारांचा समावेश असेल. पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून इतर राज्याचे बदलणारी आकडेवारी आणि गणित पूर्णपणे कसं असेल ते बघूयात. पश्चिम बंगाल सध्या एकूण खासदार 33% आहेत. आरक्षणानंतरची स्थिती महिला खासदारांसाठी राखीव जागा 42, 63 खासदार आणि 21 अशी असेल. बिहारमध्ये सध्या एकूण खासदार 33% आहेत. आरक्षणानंतरची स्थिती महिला खासदारांसाठी राखीव जागा 40 खासदार, 60 खासदार, 20 अशी असेल. तामिळनाडू सध्या एकूण खासदार 33%, आरक्षणानंतरची स्थिती महिला खासदारांसाठी राखीव जागा असतील 59 खासदार, 20. मध्य प्रदेशमध्ये खासदार आहेत 33%, आरक्षणानंतरची स्थिती महिला खासदारांसाठी राखीव जागा 29 खासदार, 44 खासदार आणि 15. महत्वाच्या केंद्रशासित राज्यांमध्ये काय बदल होणार आहेत ते देखील पाहूयात. दिल्लीत एकूण खासदार 33% आहेत. आरक्षणानंतर स्थिती महिला खासदारांसाठी राखीव जागा 7, खासदार 11 आणि 4 अशी असेल. जम्मू काश्मीर मध्ये खासदार 33%, आरक्षणानंतरची स्थिती महिला खासदारांसाठी राखीव जागा 5, खासदार 8, खासदार 3. छोट्या राज्यामध्ये काय बदल होणार आहेत ते आता बघूयात. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा इथं सध्या लोकसभेच्या प्रत्येकी 2 जागा आहेत. त्यातील प्रत्येकी 1 जागेची वाढ होणार आहे. तर मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम जिथे लोकसभेची प्रत्येकी 1 जागा आहे, तिथं आणखी 1 जागा वाढण्याची शक्यता आहे. केवळ सदस्य असलेल्या लडाख आणि पुद्दुचेरी सारख्या केंद्रशासित राज्यामध्ये मात्र जागा वाढण्याबाबत स्पष्टता अजून नाहीये. 15 वर्षांनंतर 33% आरक्षणाचं अवलोकन होणार. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या कायद्यात रूपांतर झाल्यानंतर महिलांसाठी 33% जागा राखीव 15 वर्षांसाठी असतील. 15 वर्षांनंतर हे आरक्षण पुन्हा सुरू ठेवण्याबाबत किंवा त्यात बदल करण्याबाबत नवा कायदा लागू होऊ शकतो. मागास महिलांसाठी कसं असेल आरक्षण पाहूयात. अनुसूचित जाती जमातीच्या महिलांना या नव्या कायद्यानुसार वेगळं आरक्षण नसेल. SC, ST प्रवर्गाच्या सध्या जे आरक्षण लागू आहे त्या अंतर्गतच महिलांना आरक्षण मिळणार आहे. सध्या लोकसभा आणि विधानसभामध्ये जेवढ्या जागा आहेत या जागा SC, ST च्या अंतर्गत राखीव आहेत. त्यातूनच प्रवर्गातील महिलांसाठी 33% जागा राखीव असतील. म्हणजेच सध्याच्या लोकसभेत अनुसूचित जाती अर्थात SC प्रवर्गासाठी 84 जागा आरक्षित आहेत, तर अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गासाठी 47 जागा राखीव आहेत. मात्र 33% महिला आरक्षण लागू झाल्यानंतर 84 पैकी 28 जागा SC महिलांसाठी तर 47 पैकी 16 जागा ST महिलांसाठी आरक्षित होतील. त्यामुळे SC, ST च्या महिलांचा लोकसभा आणि विधानसभेतील प्रतिनिधित्वाचा टक्का वाढणार आहे. निवडणुका हा लोकशाहीचा सर्वात पवित्र उत्सव समजला जातो. आता हा उत्सवाचा उत्साह आणखी वाढणार आहे, कारण प्रतिनिधित्वामध्ये महिलांचा टक्का वाढणार आहे. त्यामुळं या प्रतिनिधित्वाचा महिला कसा फायदा करून घेत आहेत हे भविष्यात दिसेलच. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीसाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला आवर्जून फॉलो करा.